नाशिकमध्ये भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे आधीच देशभरात संताप उसळलेला असतानाच आता गुजरातमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या एका बाबाने थेट देशाच्या अर्थव्यवस्थेलाच हादरा देणारा प्रकार केल्याचे उघड झाले आहे। अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत जवळील एका आश्रमावर मोठी कारवाई करत नकली नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। सुरतच्या कामरेज तालुक्यातील पारडी गावात असलेल्या श्री सत्य योग फाउंडेशन या आश्रमात बाहेरून धर्म, अध्यात्म आणि साधनेचा देखावा होता, पण आतमध्ये मात्र सुरू होता नकली नोटांचा मोठा गोरखधंदा। गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरतहून अहमदाबादमध्ये नकली नोटांची मोठी खेप आणली जाणार होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमराईवाडी परिसरात सापळा रचला। काही संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 पुरुष आणि काही महिलांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले ते पाहून सगळेच थक्क झाले। आरोपींकडून 500 रुपयांच्या तब्बल 40,000हून अधिक नकली नोटा जप्त करण्यात आल्या। या नोटांची एकूण किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे। या संपूर्ण रॅकेटची पद्धतही तितकीच धक्कादायक होती। लोकांना आमिष दाखवून सांगितले जात होते की खऱ्या 500 रुपयांच्या नोटा द्या आणि त्याच्या बदल्यात 1500 रुपयांच्या नकली नोटा मिळवा, म्हणजेच एका नोटेच्या बदल्यात 3 पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून लोकांना या जाळ्यात ओढले जात होते। पोलिसांनी या माहितीच्या आधारे थेट त्या आश्रमावर छापा टाकला। तेव्हा आश्रमातच एक छोटासा छापखाना सुरू असल्याचे समोर आले। तिथे प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्र पोलिसांनी जप्त केली। धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली चालणारा हा काळा कारभार पाहून स्थानिक नागरिकही संतप्त झाले आहेत। या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि याचे धागेदोरे देशातील इतर राज्यांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत। धर्माचे पांघरून घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असली तरी या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे। खरे संत आणि भोंदू बाबा यांच्यात फरक कसा ओळखायचा? आणि अशा प्रकारच्या मोठ्या गुन्ह्यांच्या अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र क्राईम वृत्त। धन्यवाद।